मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या 6 मेच्या भागामध्ये शेखर जयदीपला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो. दादा टेन्शनमध्ये फोन लागला का म्हणून विचारतात. तेव्हा शेखर फोन स्विच ऑफ आहे, सकाळी जयदीप बाहेर गेल्यापासून फोन लावायचा प्रयत्न करतोय मी असं दादांना सांगतो. त्यावर दादा काळजीने कुठे जाऊन बसले असतील कुणास ठाऊक असं बोलतात. तेव्हा शेखर आपण सर्वांनीच त्यांना बोलून घेरलं त्यामुळेच ते गेले असतील असं दादांना सांगतो. तेव्हा रेणुका त्याने स्वतःनेच तोंड दाखवायला जागा ठेवली नाही, बसला असेल तोंड लपून असं वैतागत बोलते. त्यावर रेणू ते भाऊ आहेत तुझे असं म्हणत शेखर रेणुकाला गप्प करण्याचा प्रयत्न करतो, परंतु रेणुका कसला भाऊ, त्याने आपला थोडाही विचार केला नाही असं चिडून बोलते. तेव्हा दादा आपण त्यांच्या मनाचा विचार करायला हवा, आतापर्यंत त्यांचा एकही निर्णय चुकला नाही असं म्हणत जयदीपची बाजू घेतात. तेव्हा शेखर तुमच्या वचनासाठी जयदीपरावांनी गौरीशी लग्न केलं होतं, परंतु तुमचं वचन व माईंनी दिलेलं वचन याची तुलनाच होऊ शकत नाही असं दादांना सांगतो. त्यावर दादा त्यांच्या मनाने अशी तुलनाच केली नसणार असं शेखरला सांगतात व जयदीप परत येईल ना असं काळजीने विचारतात. तेव्हा रेणुका कधी ना कधी येईलच, तेव्हा कान धरून जाब विचारते त्याला असं बोलते. ते ऐकून शेखर असं काहीही करू नकोस, परिस्थिती नाजूक आहे, त्यांच्या मनाचा कल बघूनच विषयाला हात घालायला हवा असं विचार करत रेणुकाला सांगतो. दादांनाही हे पटतं. तर रेणुका जया जर कंपनीत नाहीये तर कुठे गेला असेल असं काळजीने बोलते. दुसरीकडे जयदीपला तो व्यक्ती देशमुख मास्तरांच्या घरी घेऊन आलेला असतो. मास्तर जयदीपला पाणी देतात व आपण आत बसून बोलूयात असं सांगतात. जयदीप नकार देतो व आपण इथेच बोलूया, मला तुमच्या भाडेकरूला भेटायचं आहे असं सांगतो. तेव्हा मास्तर या गावात माझी 3 घरं आहेत, तुम्हाला नक्की कुणाला भेटायचं आहे म्हणून विचारतात. जयदीप एक मुलगी आहे असं बोलतो. त्यावर मास्तर त्या बाई तर सकाळीच गेल्या, 2 माणसं आली होती, त्या बाई लय गडबडीत वाटत होत्या असं जयदीपला सांगतात. जयदीप लगेचच उठतो व तुम्ही खरं सांगताय का असं बोलत मोबाईलमधील गौरीचा फोटो दाखवतो व याच होत्या का त्या असं मास्तरांना विचारतो. मास्तर हो असं उत्तर देतात व या फोटोत तर त्या फुलाप्रमाणे टवटवीत दिसत आहेत असं बोलतात. त्यावर जयदीप तुम्ही पाहिलं होतं तेव्हा कशा होत्या असं विचारतो. तेव्हा मास्तर एकदम तुटून गेलेल्या, सारखं घराचं दार बंद करून बसायच्या असं हताशपणे सांगतात. त्यानंतर जयदीप त्या कुठे गेल्या काही सांगितलंय का म्हणून मास्तरांना विचारतो. तेव्हा मास्तर मला फक्त माझं भाडं मिळण्याशी मतलब असं उत्तर देतात. जयदीप काहीतरी विचार करत तुम्ही मला ॲग्रीमेंट दाखवू शकता का असं मास्तरांना विचारतो. तेव्हा मास्तर आम्ही त्यांना फक्त विश्वासाने खोली दिली होती, त्या डिपॉझिटचे पैसेही घेऊन गेले नाही, खूपच गडबडीत होत्या त्या गीताबाई असं सांगू लागतात. ते नाव ऐकून जयदीप धक्क्याने काय बोलताय तुम्ही असं उद्गारतो. त्यावर मास्तर गीता लोखंडे असं नाव सांगतात व तुम्ही त्यांचा फोटो घेऊन फिरताय आणि त्यांचं नावही माहीत नाहीये का तुम्हाला, तुम्ही कोण त्यांचे, एवढ्या चौकशा का करताय असे अनेक प्रश्न जयदीपला विचारतात. तेव्हा जयदीप मी त्यांचा कोणीच नाहीये, त्यांच्या फॅमिलीनेच मला त्यांना शोधायला पाठवलं आहे असं सांगतो व ज्या 2 माणसांबरोबर त्या बाई गेल्या त्यांचं वर्णन विचारू लागतो. तेव्हा मास्तर एक जाड व गोरा होता तर दुसरा काळा होता असं सांगतात. इकडे माई पोथी वाचत असतात. तेव्हा नंदिनी असा आवाज देत सुगंधा माईंजवळ येते. माईंनी येण्यास नकार देऊनही सुगंधा माईंजवळ निर्धास्तपणे येऊन बसते आणि पोथी वाचायचं नाटक करते, परंतु कान तर उघडेच आहे ना तुझे असं म्हणत तिची बडबड सुरू करते. सुगंधा तू या वचनातून पळून जाऊ शकत नाही, तुझा अजूनही गौरी परत येणार ही आशा आहे, नाहीतर या गौरीला सगळं आठवेल, परंतु आता त्याचा काहीच उपयोग नाहीये, कारण जयदीपने लग्नाला होकार दिलेला आहे. पोरं लहान असताना तू म्हणायची यांचं लग्न लावून देऊ, ते स्वप्न आता पूर्ण होत आहे तर तुला एवढा त्रास का होतंय असं माईंना सांगते. तेव्हा माई कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या व त्यांना किती महत्त्व द्यायचं याची अक्कल लहानपणी नसतेच, कोणत्या वचनाला किती महत्त्व द्यायचं हे आता तरी कळायला हवं असं वैतागाने बोलतात. त्यावर सुगंधा वचन ते वचन असतं, लग्नाच्या तयारीला लाग, आपण खरेदीला जाऊ, मला तुला तुझ्या आवडीचं शालू व दादासाहेबांना कपडे करणार आहे असं बडबडत असते. इकडे मानसी अनिलला फोन लावत फोन उचल की असं म्हणते. तेवढ्यात शालिनी मागून येते व नवरी नवऱ्याला फोन लावायली का म्हणून विचारते. तेव्हा मानसी हो पण माझ्या खऱ्या नवऱ्याला असं सांगते. त्यानंतर शालिनी कसली भारी ॲक्टिंग केली त्याने असं म्हणत अनिलचं कौतुक करते व मानसीलाही तू शिर्के पाटलांची सून होणार, आपण तिघी मिळून राज्य करू असं बोलते. त्यावर मानसी परंतु मला हे राज्य जास्त दिवस चालवायचं नाहीये, कारण तुम्ही पुन्हा नवीन प्लॅन कराल, त्यामुळे मी आधीच सांगून डन करायले असं शालिनीला सांगते. तेव्हा शालिनीही सगळं तुझ्या इच्छेप्रमाणेच होणार, तुला बाळ झालं व ते 6 महिन्यांचं पूर्ण झालं की तू जयदीपकडून डिवोर्स घे व अनिलसोबत लग्न कर असं मानसीला बोलते आणि अनिलला फोन लावायला सांगते. तेवढ्यात अनिलचा कॉल येतो. शालिनी फोन स्पीकरवर टाक व दारं खिडक्या बंद करूयात असं मानसीला बोलते.
अनिल फोनवर जयदीपने लग्नाला होकार दिला तर असा डायलॉग देतो. त्यावर मानसी लाडाने अगं बाई तुम्हाला कसं कळलं असं म्हणत लाजत असते. तर शालिनी तू लाज राखलीस, माझे तर धाबेदान आणले होते, पहिल्यांदाच तुला सर्वांसमोर आणलं म्हणून छाती धडधडत होती, तू भारी परफॉर्मन्स दिला असं म्हणत अनिलचं कौतुक करत असते. तेव्हा अनिल तुमची दाताच्या ट्रीटमेंटची आयडिया कामं आली असं सांगतो. त्यावर शालिनी आपल्या प्लॅनचा लय मोठा टप्पा पार पडलाय असं सांगते. त्यानंतर मानसी अनिलला उद्या मला भेट, डॉक्टरांकडे जायचंय असं सांगते. तेव्हा अनिल हो बोलत फोन ठेवतो. त्यानंतर मानसी शालिनीला जेव्हा खरा जयदीप परत येईल तेव्हा आपण काय करायचं म्हणून विचारते. त्यावर शालिनी मी जुन्या अनुभवातून खूप शिकले, पुढं काय होणार याचा मी आधीच विचार करून ठेवलाय, आपल्या जयदीपनं धरलेला तुझा हात यांचा जयदीप कधीच सोडू शकणार नाही अशी मानसीला खात्री देते. दुसरीकडे गौरी टेन्शनमध्ये तुळशीजवळ उभी असते. आम्हा गौरीला कसला विचार करते म्हणून विचारतात. तेव्हा गौरी काही विचार करत नाहीये, मला तुळशीच्या पानांचा वास आवडतो असं सांगते. तर आम्हा इथे जे घडलंय ते त्या गौरीला सांगायला पाहिजे असं बोलतात. त्यावर गौरी मी तिला सगळं सांगितलंय, पण तिचा त्या चिकण्यावर लय विश्वास आहे असं आम्हांना सांगते. आम्हा डोक्याला हात लावतात व मी बोलते तिच्यासोबत, मला तिच्याकडे घेऊन चल असं गौरीला बोलतात. तर गौरी नकार देत सारखं सारखं भेटण्यात रिस्क आहे असं सांगते. आम्हा होय असं पुटपुटतात. त्यानंतर गौरी आपण हे लग्न थांबवायला हवं, ती गौरी खूप चांगली आहे, आपण तिला न्याय मिळवून द्यायला हवा, त्यामुळे हे लग्न थांबवण्यासाठी घारीकडं काही प्लॅन आहे का म्हणून विचार असं आम्हांना सांगते. तेव्हा आम्हा माई आता अंबाबाईवर सगळं सोपवत आहे असा माईंचा निरोप सांगते. तेव्हा गौरी आता आपल्याला यातून फक्त एकच व्यक्ती वाचू शकतो, तो म्हणजे जयदीप असं बोलते. आम्हा आश्चर्याने काय असं म्हणतात. तेव्हा गौरी लगेचच तो चिकण्या असं म्हणते. दुसरीकडे जयदीप गाडीतून परत येत असतो आणि मी कोणालाही न सांगता इथे आलो होतो, मग ही लोक सावध कशी झाली, आता माझं पहिलं काम एकच आहे, ते म्हणजे घरचा भेदी कोण ते शोधून काढणं असा मनात विचार करत असतो. इकडे गौरी जयदीप तू असं नाही करू शकत, काहीतरी चुकतंय, पण तू माझा एवढा विश्वासघात केलाय त्यामुळे मी तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवू, आता माझं मन व विचार यात काय खरं आहे हे कळना झालंय असा विचार करत दाराच्या उंबऱ्यात बसलेली असते. तेवढ्यात जयदीप परत येतो. गौरी पायाडवा करत चिकण्या कुठे गेला होतास, घरच्यांच्या डोक्याला त्रास देऊन असं जयदीपला विचारते. तेव्हा जयदीप पाय बाजूला कर, आधीच डोकं फिरलंय माझं असं बोलत आत जातो. तेव्हा गौरी एवढं सगळं होऊनही याचं घरी परत येण्याचं धाडस कसं झालं असा मनात विचार करते. इकडे दादा बैठकीत झोपलेले असतात. अम्मा माईंनी गोळ्या पाठवल्याय असं बोलत दादांना गोळ्या घेण्यास सांगतात, परंतु दादा जयदीपराव अजून परत आले नाहीत असं म्हणत गोळ्या घेण्यास नकार देतात. तेव्हा अम्मा जयदीप परत येणार, तुम्ही तब्येतीची हेळसांड नका करू असं दादांना समजावतात. दादा गोळ्या घेत असतात. तेवढ्यात जयदीप तेथे येतो. दादा जयदीपला आवाज देत बोलावतात व मला तुमच्याशी बोलायचं आहे असं सांगतात. तेव्हा जयदीप मी खूप थकलो आहे, आपण उद्या बोलूयात का असं दादांना सांगतो. तर दादा तुम्ही दिवसभर कुठे होतात म्हणून जयदीपला विचारू लागतात. जयदीप परत आलेला पाहून शालिनी लगेचच तेथे येते व दादांना भाऊजी खूप थकलेत, त्यांचा चेहराच सगळं सांगतोय, त्यांना आराम करू द्या असं बोलते व जयदीपलाही तुम्ही फ्रेश व्हा असं बोलत आत जायला सांगते. जयदीप रूममध्ये जातो. तेव्हा अम्मा मी जयदीप आल्याचं माईसाहेबांना सांगते असं बोलत माईंकडे जातात. त्यानंतर दादा शालिनीला सुनबाई मला त्यांच्याशी बोलायचं होतं, का अडवलं तुम्ही म्हणून विचारतात. तेव्हा शालिनी जयदीप भाऊजींनी घेतलेल्या निर्णयाचं त्यांनाही टेन्शन आलेलं असणार, कारण या निर्णयाने मानसी व तिची आई सोडून कोणीच खुश नाहीये हे त्यांना माहिती आहे असं दादांना समजावते. तर पुढील भागात मल्हार जयदीपच्या रूममधून निघून जात असतो. ते पाहून जयदीप मल्हारला तू असं लहान मुलांप्रमाणे का वागत आहेस, काय झालंय म्हणून विचारतो. त्यानंतर जयदीपला काय झालंय ते कळतं. तेव्हा तो जर तुम्ही हे सिद्ध केलं तर तुम्ही म्हणाल ते मी मान्य करील असं सर्वांना सांगत असतो. त्यावर सुगंधा जयदीपला मोबाईलमधील व्हिडिओ दाखवते. ते पाहून जयदीपला खूप मोठा धक्का बसतो. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी